अंतिम सत्य, एक हृदयस्पर्शी थरारकथा। रात्रीचे 12 वाजले होते। मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर आता शांतता पसरली होती। अन्वी आपल्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये खिडकीतून बाहेर पाहत होती। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि दूरवरून ऐकू येणाऱ्या गाड्यांचे हॉर्न, या शांततेला अचानक तिचा फोन खणखणला। अननोन नंबर। तिच्या हृदयाची धडधड वाढली। तिने फोन उचलला। अन्वी। पलीकडून मंद आवाज आला। ती क्षणभर गोंधळली। हा आवाज तिला ओळखीचा वाटत होता। समीर। तिच्या तोंडून नकळत सुटलं। समीर, तिचा पहिला आणि शेवटचा प्रेम। पण तो 5 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता। माझ्याकडे वेळ नाही। तू मला शोधायचं असेल तर उद्या संध्याकाळी 7 वाजता गिरगाव चौपाटीवर ये। फोन कट झाला। अन्वीला काहीच कळेना। एवढ्या वर्षांनी समीर अचानक का संपर्क करत होता? आणि तो बेपत्ता कसा झाला होता? तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले। अन्वी आणि समीरचं नातं स्वप्नवत होतं। ते दोघं एकमेकांवर जीव लावायचे। समीर एक यशस्वी पत्रकार होता आणि तो एका मोठ्या घोटाळ्याच्या शोधात होता। अन्वी, मला वाटतं आपण मोठ्या कटाचा पर्दाफाश करणार आहोत। पण हे फार धोकादायक आहे, समीरने तिला सांगितलं होतं। पण नंतर काही दिवसांतच तो अचानक गायब झाला। पोलिसांनी त्याचा मृत्यू घोषित केला, पण त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही। आणि आज तो पुन्हा जिवंत असल्याचं जाणवत होतं। अन्वी ठरलेल्या वेळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली। तिच्या डोळ्यांनी प्रत्येक चेहरा न्याहाळला। अचानक तिला समोरून एक उंच, सावळ्या रंगाचा, मिशी वाढलेला माणूस येताना दिसला। तो तिच्या समोर थांबला। त्याच्या डोळ्यांत तीच ओळख दिसली। समीर। ती त्याला मिठी मारण्यासाठी पुढे झाली, पण त्याने हाताने तिला थांबवलं। अन्वी, मला वेळ नाही। माझा पाठलाग केला जातोय। आपण इथे जास्त वेळ थांबू शकत नाही। पण तू गेली 5 वर्ष कुठे होतास? मी जिवंत आहे हे कुणालाच कळू द्यायचं नव्हतं। मी एक मोठं सत्य शोधतोय आणि तेच माझ्या गायब होण्याचं कारण आहे। कसलं सत्य? जेव्हा तुला योग्य वेळ येईल तेव्हा मी सांगेन। पण आत्ता फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि कोणावरही संशय घेऊ नकोस। कदाचित आपल्यातलाच कोणी माझ्या मागे आहे। अन्वी गोंधळली। तिच्या डोक्यात अनेक प्रश्न होते। तेवढ्यात एक गडद रंगाची गाडी त्यांच्या दिशेने येऊ लागली। समीरने तिचा हात पकडला आणि ते दोघं धावत सुटले। समीर अन्वीला एका गुप्त ठिकाणी घेऊन गेला। तिथे एका लॅपटॉपवर त्याने काही फाईल्स उघडल्या। हा सगळा डेटा एका मोठ्या घोटाळ्याचा पुरावा आहे। हे राजकीय आणि गुन्हेगारी विश्वाशी जोडलेलं आहे। अन्वीने फाईल्स वाचल्या आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला। तिथे तिच्या वडिलांचं नाव होतं, अरुण गायकवाड। हे कसं शक्य आहे? अन्वी, मी जेव्हा सत्य शोधत होतो तेव्हा मला कळलं की तुझ्या वडिलांचा या सगळ्यात हात आहे। त्यांनी अनेक लोकांचा खून करवला आहे आणि म्हणूनच त्यांनी मला संपवायचं ठरवलं होतं। अन्वी हादरली। तिला काहीच समजत नव्हतं। अन्वी आपल्या वडिलांना भेटायला घरी गेली। बाबा, खरं काय आहे? अरुण गायकवाड शांत होता। मग तो हसला। तू समीरला भेटलीस, नाही का? म्हणजे तो मेला असता तर बरं झालं असतं। पण आता तो जिवंत आहे, म्हणजे त्याला कायमचं संपवावं लागेल। अन्वी सुन्न झाली। तिला विश्वासच बसत नव्हता की तिचे वडीलच एक मोठे गुन्हेगार होते। तेवढ्यात समीर तिथे पोहोचला। अरुण गायकवाड, तुझी सत्य लपवण्याची वेळ संपली। एका क्षणात सगळं बदललं। गोळीबार सुरू झाला। समीर आणि अन्वी पळू लागले। पण अरुण गायकवाडने बंदूक उचलली आणि समीरच्या दिशेने गोळी झाडली। बूम! गोळी लागली, पण समीरला नाही। ती अन्वीच्या छातीवर लागली। अन्वी! समीर किंचाळला। तिने हसत त्याच्याकडे पाहिलं। सत्यासाठी कुणाला तरी मरावं लागतंच, समीर। ती त्याच्या हातातच कोसळली। समीरने तिच्या बलिदानाचा सूड घेतला। अरुण गायकवाड अटकेत गेला आणि त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली। पण समीरसाठी सत्य उघड करणं ही त्याच्या प्रेमाच्या किंमतीत आलं होतं। तो अजूनही तिच्या आठवणींमध्ये जगत होता। गेल्या 5 वर्षांचा संघर्ष संपला होता, पण त्याचा खरा आधार हरवला होता। आणि अन्वीने सांगितलेलं शेवटचं वाक्य त्याच्या मनात कायम गुंजत राहिलं, सत्यासाठी कुणाला तरी मरावं लागतं।